रामकृष्णारी नर्मदे हर. मांधाता पर्वताच्या पठारावरती गौरी सोमनाथ मंदिराच्या शेजारीच या ठिकाणी पाताली हनुमानाचं मंदिर आहे, म्हणजे झोपलेली मूर्ती आहे हनुमानाची. हे सुद्धा अतिप्राचीन मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. जय श्रीराम. ओम श्री पाताली हनुमानजी. या ठिकाणी पाताली हनुमानाची मूर्ती आहे. सर्वांना माहितच झोपलेली हनुमानाची माहिती आहे. थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस सीतेचं अपहरण झालं होतं, अपहरण झाल्यानंतर सीता कुठे आहे हे समजल्यानंतर राम लक्ष्मण हे सीतेला आणण्यासाठी लंकेमध्ये गेले. त्यावेळेस रावणाने त्या दोघांनाही बंदी बनवून ठेवलं आणि ते सुद्धा पाताळात बंदी बनवून ठेवलं. हे ज्यावेळेस हनुमानांनी शोधून काढलं त्यावेळेस त्यांनी अथक परिश्रम घेऊन त्यांना त्या पाताळातून बाहेर काढून आणलं. त्यावेळेस बाहेर आल्यानंतर श्री राम म्हणाले की आता तुम्ही खूप दमला असाल, त्यामुळे आता तुम्ही विश्रांती करा. आणि विश्रांती करण्यासाठी पूर्ण भारतामधील 5 ठिकाणं निवडली. त्यापैकी हे एक मांधाता पर्वत आहे, ज्या ठिकाणी हनुमानांनी विश्रांती केली होती. राजराजेश्वरी मंदिर. हे प्राचीन राजराजेश्वरी मंदिर आहे. आपण या ठिकाणी आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. या मंदिरात 11मुखी हनुमानाची मूर्ती आहे. अप्रतिम अशी मूर्ती आहे. जय श्रीराम. जय हनुमान. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मैयाची मूर्ती आहे राजराजेश्वरी मंदिरात. आता हा प्रमुख गाभारा आहे राजराजेश्वरी मंदिराचा. मंदिरातील दर्शन करूयात आपण. राजराजेश्वरी मंदिर. ओम नमः शिवाय. नंदी महाराज. या ठिकाणी श्रीयंत्र. ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः. या ठिकाणी श्री नित्यानंदजी महाराजांची मूर्ती आहे. या ठिकाणी श्री मुक्तानंद महाराजांची मूर्ती आहे. शेजारीच नवग्रह देवता आहेत. हाँ, ये डॉक्टर है. नवग्रह मंदिरातील नवग्रह देवता है. हे नवग्रह देवता आहेत. प्रत्येक ग्रहाचं अधिपत्य एका देवतेकडे आहे. याच राजराजेश्वरी मंदिरामध्ये साक्षात शनी महाराज सुद्धा विराजित आहेत. जय शनिदेव. सर्वांवरती चांगली कृपा दृष्टी असू दे. जय शनिदेव. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. राजराजेश्वरी मंदिराच्या बरोबर समोरच या ठिकाणी भव्य अशी महादेवाची मूर्ती आहे आणि आतमध्ये शंकर पार्वती मंदिर आहे. त्या शंकर पार्वती मंदिरामध्ये डाव्या बाजूला भगवान गणेशाची मूर्ती आहे, उजव्या बाजूला तिरुपती बालाजीची मूर्ती आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. राजराजेश्वरी मंदिर आणि शंकर पार्वती मंदिरापासून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आदिगुरु श्री शंकराचार्यांची मूर्ती आपल्याला दिसते. पुढे जाऊन आपण त्याचं दर्शन घेऊयात. आदिगुरु शंकराचार्यांची मूर्ती आहे ही. आपण समोरून दर्शन घेऊयात ह्या मूर्तीचं. बघा, या ठिकाणाहून ही मूर्ती स्पष्ट दिसते. आदिगुरु श्री शंकराचार्य. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आपण आता या पाठीमागच्या कच्च्या रस्त्याने आलोय. परिक्रमा मार्ग हा आहे बघा समोरचा. पण आता सध्या आदि गुरु श्री शंकराचार्यांच्या मूर्तीच्या ठिकाणी कामं चालू आहेत, त्याच्यामुळे तो रस्ता बंद केलेला आहे आणि थोडासा रस्ता असा कच्च्या मार्गाने आपल्याला काढून दिलेला आहे. आणि पुन्हा आपण या आपल्या परिक्रमा मार्गाला येऊन भेटतोय. या ठिकाणी आपले पुन्हा गीतेतले श्लोक चालू झाले आहेत बघा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. पाठीमागून आलोय आपण. आता
हा मांधाता पर्वताचा पूर्व भाग आहे. या पूर्व भागातून बघा परत आपल्याला उतरायला खाली पायऱ्या लागतात. लवकरच आपण आपल्या नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी करणार आहोत. आतापर्यंत कावेरीच्या तटावरून आपण आलो. बघा या मांधाता पर्वतावर परिक्रमा करत असताना पाठीमागून आलोय आपण. याच्या अगोदर आपल्याला एक द्वार लागलं होतं, धर्मराज द्वार म्हटलेलं आहे त्याला. आता या बाजून एक द्वार या ठिकाणी लागलेलं आहे, चांद सूरज द्वार. अशा प्रकारे डबल प्रोटेक्शन आहे बघा. हे दुसरं चांद सूरज द्वार. बघा या पाठीमागच्या मार्गावरून श्लोक वाचत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहे. अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रिय हितैच यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते. यापर्यंत आलेलो आपण. आणि इथं सिद्धेश्वर मंदिर आहे बघा. या ठिकाणी हे अति प्राचीन असं मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर. आतमध्ये जाऊन दर्शन करूयात. रामकृष्णारी नर्मदे हर. प्राचीन असं महादेवाचं मंदिर बघा. समोरून हे बघा मोडकळीस आलेलं आहे. काम करण्याची आवश्यकता आहे, पण तरी आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या ठिकाणी बघा सिद्धेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन. सिद्धनाथ महादेव, सिद्धेश्वर महादेव, ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी बघा तुम्ही. रामकृष्णारी नर्मदे हर. ओम नमः शिवाय. या प्राचीन मंदिरामध्ये अति प्राचीन अशा सर्व मूर्त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. ये पांडवों का मंदिर है, वीर अर्जुन महाराज का मंदिर है. हाँ पांडवकालीन मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर कहा जाता है. ममलेश्वर पुलावरून जो आपल्याला बांध दिसत होता, धरण दिसत होतं, तेच हे ओंकारेश्वरचं धरण आहे. या धरणातून या धरणापर्यंत जो नर्मदा मैयाचा प्रवाह येतो तोपर्यंत नर्मदा मैया ही एकटीच असते. त्यानंतर हा जो मांधाता पर्वताचा पूर्व टोक आहे, या पूर्व टोकापाशी या नर्मदा मैयाचे दोन प्रवाहामध्ये रूपांतरित होती नर्मदा मैया. आणि त्यातला एक प्रवाह जो डाव्या बाजूने जातो तो नर्मदा मैया म्हटलं जातं, जो उजव्या बाजूने जातो तो कावेरी मैया म्हटलं जातं. आणि त्या दोघांचा संगम आपण जो मगाशी बघितला तो पश्चिमेकडे त्यांचा संगम होतो. रामकृष्णारी नर्मदे हर. आपले फोटो नर्मदे हर. त्या जिथून आपल्याला डॅम दिसला होता वरती, तिथून आपण खाली उतरत आलेलो इथपर्यंत. आणि या ठिकाणी बघा अप्रतिम असं आपल्याला नर्मदा दर्शन या ठिकाणी होतंय. या ठिकाणी जो घाट आहे तो ब्रह्मपुरी घाट आहे, ठीक आहे. आणि जो समोर पूल दिसतोय तो ममलेश्वरचा झुलता पूल आहे, ठीक आहे. त्या पुलावरूनच आपण आलो होतो. अशा प्रकारे परत दक्षिण तटावरती आपण आलेलो आहे मांधाता पर्वताच्या. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण मांधाता पर्वताच्या पूर्व कोपऱ्याला वळसा घालून या ठिकाणी आलेलो आहे. आणि ह्या ब्रिजवर आहे. आता या ब्रिजवरून सरळ आपल्याला सरळ चालत जायचे. आपण सरळ गेलो की ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आपली परिक्रमा आपल्याला ही पूर्ण करायची आहे. आणि उद्या सकाळी साधारण 6 वाजता संकल्प घेऊन आपण नर्मदा मैयाची जी मोठी परिक्रमा आहे बाहेरून करायची 3-3.5 हजार किलोमीटरची, ती परिक्रमा आपण उद्यापासून चालू करणार आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. ज्योतिर्लिंगाचं दर्शन जिथपर्यंत होईल तिथपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ बघत राहा. बघा
ज्यांना या पर्वताची पायी परिक्रमा करणं शक्य नाही ते अशा प्रकारे नाव किंवा होडी बुक करून पूर्ण पर्वताला परिक्रमा घालतात. बघा या पर्वताची भिंत बघा कशी आहे. नर्मदे हर. आता या शेडला असल्या पत्र्यामुळे आपल्याला वरचा भाग दिसणार नाही. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारे मानधाता पर्वताची परिक्रमा करून आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार आहोत. दर्शन झालं की आपली मानधाता परिक्रमा पूर्ण झाली. आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये दर्शन कुठपर्यंत दाखवता येते ते बघूयात. पण मेन गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नाहीये. गाभाऱ्याच्या बाहेरपर्यंत सर्व दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो. रामकृष्णारी नर्मदे हर. मानधाता पर्वताची परिक्रमा करून आल्यानंतर या ठिकाणी आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. गर्दी प्रचंड आहे. त्या गर्दीमधून आपण मार्ग काढत काढत पुढे चाललोय. गर्दी ही प्रचंड आहे या ठिकाणी. ही जी फुलांची वेगवेगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे दर्शनाला गर्दी न होता सुलभतेने दर्शन या ठिकाणी होते. बघा अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. बघा या ठिकाणाहून दर्शनाला येताना या पुलावर आपण असतो तर या पुलावरून आपल्याला गोमुख घाट दिसतोय की ज्या ठिकाणी संकल्प पूजा करून परिक्रमा उचलली जाते. हा गोमुख घाट आहे. याचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतं. हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. त्याचा कळस आहे. कळस दर्शन आपण करू शकता या ठिकाणी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे आहे ओंकारेश्वर जे मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. या ठिकाणी ओंकार पार्वतीश्वर मंदिर आहे. महादेव मंदिर आहे. त्यांचं दर्शन आपण या ठिकाणी करूयात. श्री गणेशाय ओम श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम श्री गणेशाय ओम श्री गुरुदेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नर्मदे हर. ओंकारेश्वर मंदिरातील शनी महाराजांचं मंदिर. जय शनिदेव. रामकृष्णारी नर्मदे हर. ओंकारेश्वर मंदिराचं प्रमुख प्रवेशद्वार या ठिकाणी आहे. या ठिकाणी नंदी महाराज आहेत जे की भगवान महादेवाचे वाहक आहेत. त्यांच्या प्रवेशद्वारापाशी प्रत्येक शिवलिंगाच्या प्रवेशद्वारापाशी तुम्हाला नंदी महाराज बसलेले विराजमान असलेले दिसतील. त्यांची परवानगी घेऊन आपल्याला आतमध्ये जावं लागतं. हा मंदिरामध्ये प्रवेश करतानाची प्रमुख जी इमारत आहे भव्य दालन मंदिराचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. ही मंदिराची पहिली पायरी. त्या ठिकाणी आपण दर्शन करूयात. आपण श्रद्धेने जे काही बिल्ब, फूल, पत्र या ठिकाणी किंवा जल या ठिकाणी अर्पण करायला जे आणतो ते आपल्याला या ठिकाणी अर्पण करावं लागतं. हे बघा या ठिकाणी सूचना लिहिलेली आहे की जे काही आपण आणतोय ते श्रद्धेने या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं. हर हर महादेव. हा मंदिराचा मेन गाभारा आहे. याच्या आतमध्ये आपल्याला फोटोग्राफी करण्यास अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण आता या ठिकाणी थांबूया. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नर्मदे हर. रामकृष्ण. मंदिराच्या गाभाऱ्यातून आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. आता या ठिकाणी बाहेर मानधाता राजांची गादी आहे.
आणि झुंकेश्वर मंदिर पण आहे. झुंकेश्वर महादेवांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण जरा दर्शन घेऊयात. या मांधाता पर्वताला जे नाव दिलेलं आहे हे या राजांमुळे नाव दिलेलं आहे, कारण या राजांनी भगवान शिवशंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या मांधाता पर्वतावरती नित्य या ठिकाणी उपस्थित राहा. त्या निमित्ताने हे ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. नंतर शेजारीच या ठिकाणी बघा झुंकेश्वर महादेव मंदिर आहे. झुंकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी शिवलिंग आहे रामकृष्ण हरी.